बरं ऐका ना, अशा पद्धतीने तुम्ही कधी चिवडा ट्राय केला आहे का? चिवडा म्हणजेच काय, गुजराती सेव ममरा, तर आपल्या इकडे शेव चिवडासुद्धा म्हणतो. आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि मुलांना छोट्या भुकेसाठी काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा चिवडा बनवून ठेवला की महिना 2 महिने सहज टिकतो. जेव्हाही मुलांना भूक लागेल तुम्ही हा चिवडा त्यांना देऊ शकतो. तर इथे मी 400 ग्रॅम प्रमाणात इथे चुरमुरे घेतलेले आहे. आपले जे चुरमुरे असतात तेच घेतलेले आहे. छान स्वच्छ चाळून त्यानंतर निसून घेतली. त्यामध्ये काही थोडीशी डस्ट वगैरे काय असेल ती चाळून काढली. तर मुरमुरे घेतले. त्यानंतर इकडे मोठे 2 चमचे तेल घेतलं. तेल छान कडकडीत तापलं की साधारण अर्धी वाटी इतके शेंगदाणे घातले. आता इथे मी भाजलेले शेंगदाणे घातले, पण तुमच्याकडे कच्चे असेल तर कच्चे घातले तरी सुद्धा चालेल. आता शेंगदाणे तळण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे अगोदर शेंगदाणे घातले. त्यानंतर इकडे साधारण 10 ते 12 मिरच्याचे जे आहे असे तुकडे करून घेतलेले होते ते सुद्धा घालून घेतले. आता शेंगदाणे छान असे 80% तळले की त्यामध्ये लगेचच मिरच्याचे तुकडे घातले. मिरच्याचे तुकडे सुद्धा छान पद्धतीने तळले गेले की लगेचच यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे काप सुद्धा करून घेतलेले होते ते सुद्धा घालायचे. आता इथे तुम्हाला डाळव घालायचं असलं तर इथेच घातलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर इकडे खोबऱ्याचे काप घातले. साधारण पाव वाटी इतके खोबऱ्याचे काप घातले पातळ पातळ. त्यानंतर साधारण अर्धी वाटी इतका मस्त असा ओलसर कढीपत्ता घातला. कढीपत्ता जो आहे चिवड्यामध्ये वाळलेला किंवा सुकलेला न घालता ओलसर घाला तर छान खमंग फोडणी लागते आणि चवसुद्धा दुप्पट वाढते. त्यानंतर इकडे काही मसाले घातले. साधारण अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हिंग. हे सर्व मसाले तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे. म्हणजे काय होतं, फोडणी छान बसते आणि मसालेसुद्धा छान तळले जातात. कुठलाही मसाला कच्चा राहत नाही. त्यानंतर आपले जे मुरमुरे होते ते सुद्धा लगेचच कढईमध्ये घालायचे. आता तुमच्याकडे इतकी मोठी कढई नसेल तर तुम्ही परातमध्येच मुरमुरे किंवा मग एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये मुरमुरे घेतले आणि गरम गरम फोडणी मुरमुऱ्यावर घालून मिक्स केली तरी सुद्धा चालेल. आणि जर मोठं भांडंच नसेल तर तुम्ही आपला जो पॉलिथिन पेपर असतो किंवा मग एखादा बटर पेपर असतो मोठा तो घेतला तरीसुद्धा चालेल आणि त्यावर मिक्स केलं तरीसुद्धा चालेल. बटर पेपर बेस्ट ऑप्शनल आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं म्हणजे फोडणी जी आहे छान अशी सगळ्या मुरमुऱ्याला बसते, खमंग अशी, आणि छान अशी सगळीकडून व्यवस्थित फोडणी बसली की चवसुद्धा समान लागते. तर याच पद्धतीने मस्त असे खालीवर करून घेते. गॅसची फ्लेम जी आहे पूर्ण चिवड्याची रेसिपी होईपर्यंत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची. हाय फ्लेम अजिबात ठेवायची नाही, नाहीतर चिवडा जो आहे आपला करपू शकतो. तर इकडे असा मस्त असा हा चिवडा तयार झाला. आता याची चव आणखीन वाढवण्यासाठी इथे मी घालत आहे थोडीशी पिठी साखर. तर पिठी साखर बऱ्याच जणांना आवडते आणि बऱ्याच जणांना आवडत नाही. तर नाही घातली, तुम्हाला नको असेल नाही घातली तरीसुद्धा चालेल. पण पिठी साखर जर आपण चिवड्यामध्ये घातली ना, चव दुप्पट नाही तर तिप्पट वाढते आणि छान अशी मेंटेनसुद्धा होते. साधारण 3 चमचे इतकी मी पिठी साखर यामध्ये घातलेली आहे. व्यवस्थित असं मिक्स केलं. आता गॅसची फ्लेम जी आहे ऑफ केलेली होती, कारण इकडे आपला व्यवस्थित असा मुरमुऱ्याचा चिवडा जो आहे छान पद्धतीने मिक्स झालेला होता आणि भरपूर प्रमाणात गरम असल्यामुळं पिठी साखर खूप जास्त पगळू नये आणि व्यवस्थित असे मिक्स व्हावं त्यासाठी ते मी गॅसची फ्लेम बंद केली होती. आणि छान असा आपला एकसारखा आणि एकसंध दिसणारा हा चिवडा तयार झाला. आता चिवड्यामध्ये आणखीन एक अशी गोष्ट घालूया की त्याने शेव ममरा याची सुद्धा टेस्ट येईल, किंवा मग आपल्याकडे शेव चिवडा म्हणतात महाराष्ट्रीयन भाषेमध्ये, तर त्याची सुद्धा चव येईल. आता गुजराती लँग्वेजमध्ये किंवा गुजराती भाषेमध्ये याला शेव ममरा म्हणतात. तर अशा पद्धतीने इकडे मी शेव बनवलेली होती आणि शेवचा एक घाणा जो आहे छान असा कुस्करून घातला. आता शेव कशी बनवली किंवा शेवमध्ये किती प्रमाणात काय काय घेतलं ह्याची रेसिपी मी अगोदरच चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून पाहू शकता. आणि रेसिपी आवडली तर लाईकसुद्धा करू शकता आणि एक छानशी कमेंटसुद्धा. तर अशा पद्धतीने व्यवस्थित परत मिक्स केलं. आता हा चिवडा खूप गरम आहे त्यामुळं लगेचच डब्यामध्ये न भरता पूर्णतः थंड झाला
की एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा मग एखाद्या कुठल्याही पॅक डब्यामध्ये भरून ठेवा. महिना 2 महिने सहज टिकला जातो, कारण आपल्या सर्व जिन्नस जे आहे व्यवस्थित आपण तळून घेतलेले आहे, भाजून घेतलेले आहे, त्यामुळं कुठलेही जिन्नस कच्ची राहिलेली नाही. त्यामुळे महिना 2 महिने सहज टिकतो. अशा पद्धतीने चिवडा तयार झाला. जर तुम्हाला चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रेसिपीला लाईक करा, एक छानशी कमेंटसुद्धा करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आता हा चिवडा छोट्या मोठ्या भुकेसाठीच नाही, तर तुम्ही चहासोबत संध्याकाळच्या वेळेला किंवा मग प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता. उत्तम पर्याय आहे आणि एकदा बनवा, महिना 2 महिने सहज खा. फक्त पूर्णतः थंड झाला की मगच डब्यामध्ये स्टोअर करा. तर अशा पद्धतीने मस्त असा आपला हा सेव ममरा किंवा मग शेव चिवडा तयार आहे. चला मग तुम्हाला शेव चिवड्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि परत एकदा सांगते, रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, एक छानशी कमेंट करा आणि जास्तीत जास्त मला सपोर्ट करा. ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा हा शेव ममरा शेव चिवडा बनवण्याची संधी मिळेल आणि छान छान रेसिपीज त्यांनासुद्धा पाहायला मिळेल. चला भेटूया परत एक अशाच नवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत बाय बाय.